सर्वांना जय एकविरा. तर आज आपण बनवतोय इथे ओली भाजी. इथे बटाटा घेतलेले आहे, शेवग्याचे शेंगा, फ्लावर आणि मटर. तर शेवग्याच्या शेंगा आता मी साफ करून घेते. तर अशा पद्धतीत तुम्ही शेंगा साफ करू शकता. दोन्ही साईडने कट करून अशा खिचून करायच्या, फटाफट होऊन जातात. तर तुम्ही पण ही स्टिक वापरू शकता, याने फटाफट होऊन जातं. आपण कट करून ठेवतो आणि नंतर साफ करतो, असं पण काही करतात. त्याच्या बदली असे केल्याने फटाफट शेंगा साफ होतात. तुम्ही पण असे शेंगा साफ करून बघा, फटाफट होऊन जातात. अशा प्रकारे याचा शेंगा साफ करून घेते. तुम्हाला कोणाला शेवग्याच्या शेंगा आवडतात कमेंट करून मला नक्की सांगा. आता शेवग्याच्या शेंगाचं सीझन आलेला आहे. त्यानंतर बटाटा पण क्लीन सोलून घेते. इथे मी मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे. जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही त्यात जास्त सुद्धा घालू शकता, नाहीतर मीडियम साईजमध्ये तुम्ही टाकलं तरी चालेल. आमच्या घरात कोण जास्त बटाटा खात नाही म्हणून मी एकच घेतलेला आहे इथे मीडियम साईजचा. आता बटाटा आणि शेंगा साफ झालेल्या आहेत. बटाटा आता आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी दाखवते. मीडियम साईजमध्ये आपण बटाटा कट करून घेतोय. तुमचं पण असंच होतं का? जास्त मोठ्या साईजचा बटाटा घेतला की ते आतमध्ये खराब असतं थोडाफार तरी, कुठेतरी असं होतं का? तर असं आता आपण या बारीक कट करून घेतोय. हे बघा, अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण फ्लावर सुद्धा कट करून घेऊया. तर बघू शकता केवढा मोठा फ्लावर आहे. तर त्याला कट करून घेऊया. जर ह्यात तुम्हाला कोणती भाजी आवडत नसेल, मटर किंवा शेंगा नाहीतर फ्लावर जे आवडत असेल त्यातनं तुम्ही कोणती बी भाजी जास्त टाकू शकता, ज्याप्रमाणे घरात माणसं असतील त्याप्रमाणे. आम्हाला इथे फ्लावर खूप आवडतो म्हणून मी इथे फ्लावर घातलेला आहे. तर मी बऱ्यापैकी इथे फ्लावर घेते. हे बघा, तुम्हाला दाखवते मी किती फ्लावर घेतलेला आहे. एवढं मी फ्लावर घेतलेला आहे इथे. त्याला कट करून घेते. हे बघा, अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. असे तुकडे आपण करून घेतो. फ्लावरमध्ये पावसाळ्यात जास्त करून किडी अडकतात आणि गरमीच्या टायमाला नसतात. म्हणजे जर फ्लावर फ्रेश नसेल तर किडी असतात. म्हणून केव्हा पण तुम्ही फ्लावर भाजी करत असाल तर फ्लावर अगोदर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यात छोट्या छोट्याशा अशा हिरव्या किडी असतात, म्हणून चांगलं स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्या. एकत्रच सर्व भाज्यात मिक्स कधीच करायचं नाही. फ्लावरमध्ये किडी असतात, तर तुम्ही त्याची काळजी घ्या. तिथे मीडियम साईजचे मी 2 कांदे घेतलेले आहेत. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 7-8, त्या चांगल्या ठेचून घेते. हे बघा, अशा प्रकारे ठेचून घ्यायच्या आहेत सर्व. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. त्यानंतर कांदा मी कट करून घेते. बारीकच कांदा कट करायचा आहे, नाही जाड नाही जास्त पातळ, मीडियम साईजमध्ये असं ठेवायचं आहे. एकदम बारीक पण नाही करायचा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा मला, आणि तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी हवी असेल त्यासाठी पण तुम्ही मला कमेंट करू शकता. इथे कांदा टॅमॅटो कट करून झालेला आहे. गॅस चालू करून मी टोप गॅसवर चढवलाय. तर आता आपण यात टाकतो तेल. इथे तेल मी घेते, अंदाजेच टाकते. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यात टाकतोय कांदा. मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा तडतडतोय तरच आपण त्यात टाकतोय जिरं आणि राई. मिक्स करून घ्यायचंय परत. कांदा गुलाबीसर झालेला आहे तर त्यात आपण टाकतोय लसूण ठेचलेलं. मिक्स करून घ्यायचंय परत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण पण थोडं लालसर झालं की त्यात आता आपण घालतोय टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. टॅमॅटो मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, टॅमॅटो
त्यातलं पाणी पूर्ण संपेल तेवढपर्यंत आपल्याला टॅमॅटो शिजवायचा आहे. त्यानंतर मी इथे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकली आहे. तुम्ही बोलाल की परत लसूण, तर लसूण मला या भाजीत जास्त आवडतं टाकायला आणि भाजी खूप छान सुद्धा लागते, म्हणून मी लसूण जास्त घालते आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट पण घालते. आता पेस्ट पण आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. टॅमॅटो तर चांगला शिजलेला आहे, पेस्ट पण आपण चांगली शिजवून घेतो. त्यानंतर आता आपण घालते हळद अर्धा चम्मच, 1.5 चम्मच आगरी मसाला, घरचा मसाला. मिक्स 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 करून घ्यायचं आहे. गरम मसाला पण मी यात घातलेला आहे. मिक्स मिक्स करून घ्यायचं. मसाला चांगला शिजवून घ्यायचा, चांगला शिजवून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. आता आपण यात थोडी थोडी करून भाजी घालतोय. भाजी बघायला पण किती छान वाटते, हिरवी आणि सफेद. तर मिक्स करून घेतोय आपण थोडी भाजी घालून. परत आता आपण सर्वी भाजीवर घालून घेतो. मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं. गॅस फास्टच ठेवायचा आहे. त्यात मी 1 ग्लास पाणी घातलं, मिक्स करून घेतलं. परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावर ताट झाकण देऊन ठेवूया. छान मिक्स करून घ्यायचे. भाजी शिजल्याने थोडी कमी होईल जरा. झाकण ठेवून गॅस फास्ट ठेवूनच आपण ताटावर 1 ग्लास पाणी ठेवतोय. इथे बघू शकता किती मस्त अशी उकळी आलेली आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे भाजी. ताटातलं पाणी आपण भाजीत टाकतोय. आता 2 ग्लास पाणी झालेलं आहे. मिक्स करून घेते परत आणि ताट ठेवून देते. परत ताटावर पाणी ठेवायचं आहे आपल्याला. इथे मी भाजीत मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, पण व्हिडिओ चालू झालाच नाही, तर तुम्ही भाजीत मीठ टाकून घ्या. इथे भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे, मला मी दाखवते. मिक्स करून घ्यायचं आहे छान. परत झाकण ठेवून दिलं. बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे. हे बघा, परत मी एक उकळी घेतली, मला तर दाखवते मी. हे बघा, बटाटा शिजलेला आहे मस्त. फ्लावर पण शिजलेला आहे आणि शेंग सुद्धा शिजलेले आहे. म्हणजे आपली भाजी इथे पूर्णपणे शिजलेली आहे. तर आता यात मी घालते खोबऱ्याचं वाटण. खोबऱ्याचं वाटण घातल्याने पण टेस्ट खूप छान लागते. भाजलेलं खोबऱ्याचं वाटण परत मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं सर्व बाजूने. भाजी तुम्ही जास्त पण शिजवू नका की तिचा चुरा होऊन जाईल भाजीचा. फ्लावर आपण जास्त शिजवल्याने तो एकदम सॉफ्ट होऊन जातो आणि त्याचा चुरा होऊन जातो. आणि शेवग्याच्या शेंगा पण जास्त शिजल्या की त्या पण चुरल्या जातात, म्हणून भाजी मीडियमच शिजवा. झाकण देऊन परत स्लो गॅसवर आपण शिजवून घेतोय. हे बघा, मस्त इथे भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. भाकरी सोबत चपाती सोबत खा, खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.